विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडी बद्दल जो क्वेश्चन नंबर 4 असतो की जो ऍक्टिव्हिटी 4 वरती अवलंबून आहे तो पाहणार आहोत। प्रश्न काय असतो? मेक 4 वर्ड्स ईच, मिनिमम 3 लेटर ईच यूजिंग द लेटर इन द गिवन वर्ड्स। म्हणजे खालील दिलेल्या शब्दामधून कमीत कमी 3 लेटर्स वापरून तुम्ही अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे। या ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचे 2 मार्क्स तुम्ही मिळवले पाहिजेत। ऍक्टिव्हिटी सोपी आहे। आता आपण शब्द पाहूया आणि छोटे छोटे त्यामध्ये हिडन वर्ड्स कोणते आहेत ते शोधून काढूया। बघा, फर्स्ट नंबर 1 वर्ड दिलेला आहे प्रोफाउंड। आता मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते की दिलेल्या शब्दामध्ये एखादा शब्द जर आपल्याला 3 लेटरचा नसेल 4-5 लेटरचा आपण लिहू शकतो। कमीत कमी 3 लेटर असले पाहिजेत। समजा आता या शब्दामध्ये 2 शब्द इथे दिलेलेच आहेत। एक आहे प्रो आणि दुसरा आहे फाउंड। हे 2 शब्द तर तुम्हाला इथे सहज दिसतात। आता राहिलेले 2 शब्द जेव्हा तुम्हाला तयार करायचे असतात तेव्हा रायमिंग वर्ड्सचा तुम्ही विचार करायचा। आता फॉर एक्झाम्पल बघा, या शब्दामध्ये प्रोफाउंड, या शब्दामध्ये फाउंड हा शब्द सुरुवातीलाच घेतला आपण, फाउंड। आता याच्याशी मिळता जुळता रायमिंग वर्ड दुसरा कोणता आहे तो आपण पाहू, राउंड। मग आता मी इथे शब्द राउंड हा मीनिंगफुल वर्ड आहे, जरी 3 पेक्षा जास्त लेटर त्यामध्ये असले तरी तो बरोबर आहे, राउंड। त्यानंतर पाउंड। बघा, मी रायमिंग वर्ड्स वापरूनच शब्द तयार करते आहे। त्यानंतर फंड, FUND। आणखीन वेगळे शब्द तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता। दुसरा वर्ड आहे इम्प्रेसिव्ह। आता यामध्ये सुद्धा इम्प्रेस हा शब्द ऑलरेडी दिलेलाच आहे, आपण तो शब्द इथे लिहूया, इम्प्रेस। त्यानंतर यामध्ये छोटा शब्द कुठला आहे? प्रेस। मेस, MESS, मेस। आणि पहिला शब्द IMP। फक्त आपण 3 लेटर असणारे शब्द किंवा 3 लेटर पेक्षा जास्त लेटर्स असणारे अर्थपूर्ण शब्द आपण इथे बनवायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। आपले शब्द हिडन वर्ड्स कोणते झाले? इम्प्रेस, प्रेस, मेस, IMP। बघा, याच्यामध्ये सुद्धा मी 2 रायमिंग वर्ड्स वापरलेत, प्रेस आणि मेस। म्हणजे जेव्हा तुम्ही हिडन वर्ड्स तयार करणार आहात तेव्हा जनरली रायमिंग वर्ड्सचा विचार करून शब्द तुम्ही बनवा। नंबर 3 समथिंग। याच्यामध्ये सुद्धा 2 शब्द ऑलरेडी आहेत, सम आणि थिंग। आता आपण छोटे छोटे शब्द तयार करू याच्यामध्ये। बघा, फॉर एक्झाम्पल मेट, MET, मेट। SET, सेट। GET, गेट। म्हणजे तुम्ही लेटर उलटे सुलटे करून सुद्धा अर्थपूर्ण शब्द इथे बनवू शकता। आणि थिंग मध्ये THING हा शब्द तयार होतो, थिन। म्हणजे बघा, सम, थिंग, मेट, सेट, गेट आणि थिन असे शब्द मी बनवले। म्हणजे इथे मला 3 रायमिंग वर्ड्स सोपे होते, ते मला इथे शब्द तयार करताना छोटे छोटे शब्द हिडन वर्ड्स मला इथे मिळालेले आहेत, म्हणून मी रायमिंग वर्ड्सचा विचार करा असं तुम्हाला बोललेली आहे। नंबर 4 अचिव्हमेंट। हा मोठा शब्द आहे, याच्यामध्ये बरेच शब्द मिळू शकतात। फॉर एक्झाम्पल बघा, इथे मेन, MEN। छोटे छोटे शब्द तुम्ही 3 लेटरचे घेतले तर स्पेलिंग चुकण्याचा पण प्रश्न येत नाही आणि तुम्हाला ते छोटे छोटे शब्द माहिती असतात। मेन,
त्यानंतर एक नवीन शब्द तयार होतो इथे, सिमेंट. एचयू असा सुद्धा शब्द इथे आहे. HINT, हिंट. आणि EVE, ह्यू असाही शब्द इथे होतो. नंबर 5, डॉमिनंट. डॉमिनंट या शब्दामध्ये डॉमिन आणि अँट हा शब्द आधीच आहे इथे. आपण समजा अँट इथे घेतला, अँट. आता बघा रायमिंग वर्ड्स बघूया आपण होतात का. मॅट, MAT, मॅट छोटा शब्द झाला. MAN, मॅन. DONT, डोंट. MINT, मिंट. INN, इन. असे शब्द इथे मी तयार केलेले आहेत. नेक्स्ट वर्ड, थिंकिंग. आता याच्यामध्ये बघा, थिंक हा शब्द ऑलरेडी तयार आहे. थिंक. त्यानंतर थिंग. थिंग या शब्दावरून मला रायमिंग वर्ड्स तयार करता येतो इथे. किंग, KING, थिंग, किंग. आणि थिन, THIN. नंबर 7, अंडरस्टँडिंग. याच्यामध्ये शब्द कोणते तयार आहेत, अंडर आणि स्टँड असे 2 शब्द तयार आहेत. आपण आता रायमिंग वर्ड्सचा इथे विचार करू. सिंग, SING, सिंग. RING, रिंग. TING, टिंग. आणि DING, डिंग. फक्त विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा रायमिंग वर्ड्सचा विचार करून शब्द तयार करता तेव्हा तो शब्द असला पाहिजे आणि त्याला अर्थ असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऍडजस्टमेंट. याच्यामध्ये सुद्धा ऍडजस्ट, ऍडजस्ट आणि जेस्ट असे 2 शब्द आहेत. इथे जस्ट. त्यानंतर TENT, टेंट. आता रायमिंग वर्ड्सचा विचार करू. मेन, TEN, टेन. SET, सेट. NET, नेट. नेक्स्ट, इंटर गव्हर्नमेंटल. हा शब्द मोठा आहे, याच्यामध्ये आधीच तयार केलेले शब्द आहेत ते पाहूया आपण. इंटर, गव्हर्नमेंटल हे 3 शब्द इथे तयारच आहेत. ते तुम्ही जशाला तसे लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तरी आपण छोटे छोटे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करूया. लेंट म्हणजे कर्ज देणे. रेंट म्हणजे भाड्याने देणे. ओव्हर, OVER. आणि साधा एक छोटा शब्द मेन. म्हणजे हे 3 शब्द तर तयार झालेत, पण त्यापासून छोटे हे शब्द सुद्धा आपण तयार करू शकतो. नंबर 10, मर्सिलेसली. मर्सिलेसली या शब्दामध्ये छोटा शब्द तयार होतो, एक 3 लेटरचा, लाय म्हणजे खोटे बोलणे. आता रिसेस शब्द बघा, RECESS. फक्त आपण बनवलेल्या शब्दामध्ये दिलेल्या मोठ्या शब्दातील लेटर्स आहेत की नाही हे मात्र आपण चेक करायला पाहिजे. आता याच्यावरनं रायमिंग वर्ड होतो का, रिसेस सारखाच दुसरा. लेस, LESS, लेस. MESS, मेस.
आणि एखादे नवीन शब्द इथे पाहायचा असेल तर सिली, SILLY, सिली, माईल असे शब्द सुद्धा इथे तयार होतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण इथे ऍक्टिव्हिटी नंबर 4 वरचा हिडन वर्ड्स दिलेल्या मोठ्या शब्दातून कसे तयार करावेत याबद्दल आयडिया इथे पाहिलेली आहे. आता त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी नंबर 5 पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटी नंबर 5 काय आहे बघा. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे उदाहरणामध्ये जसे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत, रिलेटेड वर्ड्स दाखवले आहेत, त्या प्रकारचे शब्द आपल्याला त्या दिलेल्या डायग्राम मध्ये, वेब मध्ये भरायचे आहेत. आता आपण प्रथम दिलेला शब्द सेंटरमध्ये कोणता आहे आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड कोणता आहे, कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घेऊन नंतर शब्द फिलअप करणार आहोत. आता बघा इथे गर्ल आणि स्मार्ट. गर्ल म्हणजे मुलगी, हे नाऊन आहे आणि स्मार्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे. कशी मुलगी म्हणजे खूप हुशार, स्मार्ट अशी मुलगी. म्हणजे आपल्याला राहिलेले ऍडजेक्टिव्ह तयार करायचे. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो तुम्हाला छोटे छोटे जे शब्द माहिती असतील, जे स्पेलिंग तुम्हाला अगदी बरोबर आहे याची खात्री असेल, असे शब्द लिहा. ऍडजेक्टिव्ह गर्ल साठी भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे स्मॉल लिहू. स्मॉल म्हणजे छोटी, स्मॉल गर्ल. टॉल गर्ल छोटी मुलगी, उंच मुलगी. क्लेवर गर्ल. आता तुम्हाला इथे क्लेवरचं स्पेलिंग येत नसेल तर तुम्ही दुसरा शब्द घेऊ शकता. फेअर गोरी मुलगी. हॅपी आनंदी मुलगी. आता इथे सॅड जरी लिहिला तुम्ही, हॅपी सॅड, तरी ते ऍडजेक्टिव्ह आहे. नंबर 2 ऍपल प्लक. आता इथे बघा रिलेटेड वर्ड प्लक दिलाय आणि ऍपल नाऊन आहे आणि प्लक वर्ब आहे. म्हणजे आपल्याला ऍपलच्या रिलेटेड वर्ब शोधायचे आहेत. म्हणजे आपल्याला प्लक म्हणजे तोडणे. आता इथे आपण लिहू शकतो कट. कट म्हणजे कापणे. इट वर्ब करायचे. ज्या शब्दांमधून क्रिया दर्शवली जाते त्याला आपण वर्ब म्हणतो. म्हणजे इथे क्रिया दाखवायच्या तुम्हाला. टेक. टेक म्हणजे घेणे. गिव. गिव म्हणजे देणे. ग्रॅब. ग्रॅब म्हणजे हिसकावून घेणे. असे शब्द आपण इथे तयार करू शकतो छोटे छोटे. नंबर 3 ब्युटी नॅचरल. आता ब्युटी नाऊन आहे आणि नॅचरल ऍडजेक्टिव्ह आहे. नैसर्गिक सुंदरता. आता याच्या नॅचरल सारखे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. ब्युटी. कशी ब्युटी? ग्रेट. चार्मिंग. चार्मिंग म्हणजे आकर्षून घेणारी. चार्मिंग ब्युटी. प्लीझंट आनंद देणारी. अट्रॅक्टिव्ह आकर्षित करणारी. आणि एखादा आणखी तुम्हाला जास्तीचा पाहिजे असेल तर आउटस्टँडिंग ब्युटी असंही आपण ऍडजेक्टिव्ह घेऊ शकतो. नंबर 4 कंट्री. आता पीपल. कंट्री आणि पीपल याचं रिलेशन आपल्याला घ्यायचंय. कंट्री हे सुद्धा नाऊनच आहे, देश, आणि पीपल हे सुद्धा नाऊन आहे. आता नाऊन कुठले घ्यायचेत आपल्याला कंट्रीशी रिलेटेड? समजा लँड, सिटीज, रिजन प्रदेश, फील्ड क्षेत्र किंवा क्षेत्र, झोन विभाग, असे शब्द आपण इथे घेऊ शकतो. नंबर 5 सेन्सिबल म्हणजे भावनाशील. काय दिल्या शब्द? आयडिया, भावनाशील कल्पना. मग आता सेन्सिबल
आणि आयडिया याचं रिलेशन आपण समजून घेतल्यानंतर शब्द आपल्याला आयडिया सारखेच घ्यायचे आहेत. म्हणजे हे नाउन आहे आयडिया, मग त्याच्यासाठी नाउन आपल्याला फिलअप करायचे आहेत. सेन्सिबल भावनाशील, ऍडवाइस सल्ला. भावनाशील पर्सन व्यक्ती. फिलिंग्स सेन्सिबल फिलिंग्स भावनाशील अशा भावना आणि सेन्सिबल डिसिजन निर्णय. नेक्स्ट वर्ड आहे रेस्क्यू आणि दिलेला रिलेटेड वर्ड आहे बोल्डली. रेस्क्यू म्हणजे सुटका, म्हणजे हा नाउन आहे आणि बोल्डली एलवाय आहे म्हणजे ऍडवर्ब आहे. तर एलवाय असणारे शब्द आपण जनरली इथे घ्यायचे आहेत. कशी सुटका केली? ब्रेवली शूरपणे. क्विकली ताबडतोब सुटका केली क्विकली. इझिली सहजपणे सुटका केली. शॉर्टली स्पीडली. असे शब्द तुम्ही एलवाय असलेले इथे ऍडवर्ब म्हणून घेऊ शकता. नंबर 7 हँड रायटिंग इम्प्रेसिव्ह म्हणजे दुसऱ्यावर परिणाम करणारी अशी हँड रायटिंग. म्हणजे हँड रायटिंग नाउन आहे, इम्प्रेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आता हँड रायटिंग साठी दुसरे आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणजे हँड रायटिंगचे डिस्क्रायबिंग वर्ड विशेष म्हणजे विशेषता सांगणारे. कशी हँड रायटिंग? बेस्ट छान, बेस्ट हँड रायटिंग. सेम सारखीच हँड रायटिंग. ओन माझी हँड रायटिंग. नाईस छान सुंदर. युज्युअल नेहमीप्रमाणेची हँड रायटिंग. कर्सिव्ह हे शब्द तुम्हाला माहिती आहेत. कर्सिव्ह बोल्ड हे शब्द सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. ऍडजेक्टिव्ह आहेत ते हँड रायटिंगचे. त्यानंतर नंबर 8 बँक. बँक हे नाउन आहे, कलेक्ट हे व्हर्ब आहे. आता व्हर्ब आपल्याला बँकच्या रिलेटेड शोधायचे आहेत. बँक बघा कलेक्ट बँकेमध्ये कुठल्या कुठल्या क्रिया होतात त्या तुम्ही लक्षात घेतल्या की तुम्हाला शब्द लगेच येतील. इन्व्हेस्ट गुंतवणूक करणे व्हर्ब आहे. सेव्ह बचत करणे. कलेक्ट जमा करणे. डेबिट देणे. डिपॉझिट पण विथड्रॉ घेऊ. विथड्रॉ काढणे. असे आपण इथे व्हर्ब घेऊ शकतो. नंबर 9 आयडिया रॉंग. आयडिया हे नाउन आहे, रॉंग त्याच्याविषयी ऍडजेक्टिव्ह आहे. कशी आयडिया? रॉंग आयडिया चुकीची आयडिया. आता इथे साधे सिंपल तुम्ही ऍडजेक्टिव्ह घेऊ शकता. गुड आयडिया, बॅड आयडिया, प्रॅक्टिकल आयडिया, सेन्सिबल आयडिया. नंबर 10 ग्रोईंग वाढत जाणारी. कंट्री वाढत जाणारे. प्लांट्स रोपटे. म्हणजे आपल्याला नाउन घ्यायचे आहेत. क्राइम्स वाढत जाणारे गुन्हे. वाढत जाणारी लोकसंख्या पॉप्युलेशन. वाढत जाणारे करप्शन भ्रष्टाचार. वाढत जाणाऱ्या इंडस्ट्रीज. असे शब्द आपण इथे घेऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लँग्वेज स्टडी मधील क्वेश्चन नंबर 4
की जो मोठ्या शब्दापासून हिडन छोटे शब्द तयार कसे करावेत याबद्दल आणि त्यानंतरचा ऍक्टिव्हिटी 5 लँग्वेज स्टडी मधील प्रश्न 5वा की रिलेटेड वर्ड्स आपल्या वेबमध्ये दाखवल्याप्रमाणे कसे लक्षात घेऊन ते लिहायचे किंवा विचार करायचा त्या शब्दांबद्दल हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राइब सुद्धा करा। थँक्यू।